बघायला मिळते. सर, एकूणच शिवसेना फुटली त्याचा मुंबईत खूप मोठा परिणाम पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात तर आहेच, पण सोबतच राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रावर खूप जास्त प्रभाव आहे आणि त्यातही आता फुटीनंतर पहिल्यांदाच दोनही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढत आहेत. अक्षरा बघ, राष्ट्रवादी काँग्रेस 3.5 जिल्हे, नंतर 4.5 जिल्हे आणि नंतर मग 5.5 जिल्हे, म्हणजे 3.5, 4.5, 5.5 असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. कधी फुटली? 2 जुलै 2023ला. आणि आज परिस्थिती काय आहे? शरद पवारांची राष्ट्रवादी ही जवळजवळ कागदावर उरली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी जी मूळ राष्ट्रवादी झाली, मूळ चिन्ह घेऊन ती सत्तेत आलेली आहे आणि पण तिला सुद्धा खिंडार पडलं जेव्हा मुंबई महापालिकेसाठी आणि इतर महापालिकांसाठी आम्ही शिंदेबरोबर महायुती करतो, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथे मात्र आम्ही युती करणार नाही अजित पवारांबरोबर. तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू. मग याचा मेसेज काय होता? जेव्हा हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं, हा मेसेज हा होता की सरळ तुम्ही शस्त्र मॅन करा, आम्ही सांगतो तेवढ्या जागा आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्हाला आम्ही सत्तेत काही वाटा देणार नाही, कारण आम्ही तुम्हाला राज्यात वाटा दिलेला आहे. हा एक मेसेज होता. अजित पवारांनी तो मेसेज झुगारला. का झुगारला? पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मागच्या निवडणुकांमध्ये भाजप दोन्ही ठिकाणी जिथे सत्तेत आलं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला हरवून आलं आणि राष्ट्रवादीचा तिथे महापौर बसलेले होते आधी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. आणि मग राष्ट्रवादीला हे लक्षात आलं की आपला बेस जसं ग्रामीण निमशहरी पुणे विभागामध्ये आहे तसाच तो पुणे शहर, पिंपरी चिंचवड लागूनचं शहर, तिथेही आपला बेस आहे. आधी आपण तिकडे सत्तेत होतो. मग आता भाजप आपल्याला सरळ सांगताय एकतर्फी की मैत्रीपूर्ण लढती लढूया आणि तुम्हाला पाहिजे तेवढंच देऊया, स्थायी समिती देणार नाही, उपमहापौर पद देणार नाही, काहीच देणार नाही. तेव्हा अजित पवारांमधला स्वाभिमान जागा झाला. तो का जागा झाला? कारण शरद पवारांच्याही लक्षात आलं की अजित पवारांची गत आज ना उद्या बिईंग ज्याला म्हणूया की नॅचरल अलायन्स नाहीये भाजपसोबत. अजित पवारांचं ते कृत्रिम आहे, ते आउटघटकेच आहे, ते टाइमिंग आहे. नॅचरल अलायन्स हे शिंदेच्या सेनेचं भाजप बरोबर आहे, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं हे सत्तेसाठी एकत्र आलेलं आउटघटकेचं अलायन्स म्हणजेच युती आहे. तेव्हा आज ना उद्या अजित पवारांना आपला बेस जर का ठेवता आला नाही तर भाजप त्यांना तांदळातल्या खडासारखं बाजूला फेकेल. ही बाब शरद पवारांनी अजित पवारांना पटवून दिली. आणि शरद पवारांनी काय केलं की नगर परिषदा, नगरपंचायती या निवडणुकांमध्ये आपल्या स्थानिक शिलेदारांना सांगितलं, तुम्हाला जर का अजित पवारांसोबत जायचं असेल तर ती ऑफर चांगली असेल, कारण तुमचा खर्च तेच उचलत. तुम्हाला जर का शिंदे सेनेसोबत जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, कारण तेही खर्च उचलतील, फक्त भाजप सोबत जायचं. यांनी काय झालं, ठिकठिकाणी छुपा पद्धतीने, काही ठिकाणी उघड पद्धतीने. माझ्या सासूरवाडीच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी अधिकृतपणे एकत्र आले, भाजपच्या विरोधात लढले अंबेजोगाईला. तर सांगायचं हे आहे की मी काय त्यांना सांगितलं नव्हतं राष्ट्रवादीला तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तो प्रयोग असा करून बघितला. अजित पवारांच्या हे लक्षात आलंय की शरद पवारांचीच इच्छा आहे आणि आपल्याला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेस असूनही मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली बाजूला फेकलं जात आहे. तेव्हा त्यांनी सगळं सोडलं आणि पुण्यात बस्तान बांधलं. बारामती हॉस्टेलला बसून अजित पवारांनी सगळ्या कवायती केल्या. अदरवाईज जेव्हापासून राष्ट्रवादी फुटली जवळजवळ 2.5-3 वर्ष अजित पवार हे बारामती हॉस्टेलला जात नव्हते. शरद पवारांचं बारामती हॉस्टेल पुण्याचं, तिथे अंकुश काकडे फार फार तर शरद पवारच्या वतीनं बसतात किंवा मिटिंगा घेतात, तिथे अजित पवार बसायला लागले. याचं कारण काय की मी माझ्या काकासाठी हे सगळं करतोय, तो काकाचा पक्षही माझा आणि माझा पक्षही माझा, आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करून लढतोय. नंतर काय झालं, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, जे विरोध करत होते अजित पवारांसोबत जायला, ते अजित पवारांच्या सोबतच बसायला लागले. जाहीरनामा सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत जाहीर केला आणि मग अजित पवार सुद्धा शाब्दिक कोटा करायला लागल्या आणि सुप्रिया सुळे सुद्धा खळखळून हसायला लागल्या. आपण हे चित्र बघितलं. आता विलिनीकरण हे फक्त आता काय कधी होऊ शकतं, म्हणजे डिनायल करून 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 किती करणार आहात, पुढे मागे ते करायचंच आहे. कारण आता सुप्रिया सुळेंना जर का 2029ला निवडून यायचं असेल खासदार म्हणून बारामतीतनं, तर अजित पवारांचीच मदत लागणार आहे.
आणि मग त्या दृष्टीनं विलिनीकरण हे होईल हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज नाहीये. ते होणार आहे, ते मी पण सांगतोय. फक्त ती वेळ कोणती काय, तर ती नजीकची वेळ असेल. ती नजीकची कधी, तर मोदीजींच्या मनात जेव्हा आलं आणि केंद्रात जर का एखादी कॅबिनेटची जागा सुप्रिया सुळेंसाठी रिकामी झाली किंवा केली गेली तर ती वेळ सुद्धा येईल. आणि इकडे राज्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांना कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीपद जर का मिळत असेल तर विलिनीकरण होणार अशी चर्चा आणि त्यात तथ्यही आहे. आणि हे मी जाणीवपूर्वक सांगतो कारण अजित पवारांची इच्छा दिसते. अजित पवारांचा सेम मिळालेला आहे. पार्थ पवारांचं जे प्रकरण आलं उगीच नाही, सर्वात आधी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांचा बचाव केला की मी पार्थशी बोलले, असं त्यांना काही केलंच नाहीये. पॉवर ऑफ अटर्नी दुसऱ्याकडे होती, त्यांनीच ते परस्पर केलं. पार्थला तर बिचाराला माहितच नाही. आता अजित पवार पण सांगायला लागले की पार्थचा काही दोषच नाहीये, त्याचं नावच कुठे नाही. उलट पार्थ पवारांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे अजित पवार हे एकत्र आले, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं मन जिंकलं, असा तो विषय आहे. तेव्हा एक गोष्ट नक्की झाली आहे की अजित पवारांना भाजप बरोबर हे कळलेलं आहे की आपलं यश हे आपण स्वतंत्र असण्यात, जिथं स्वाभिमान बाळगून आपण राहिलो काम करत तर आहे. अदरवाईज आपल्याला आता वाढ नाही. भाजप सोबत राहून आपल्याला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू शकत नाही. आत्ता काय दिसतंय, आत्ता अजित पवारांनी जर का आपला स्वतंत्र बाणा ठेवला, पण भाजप असा पक्ष आहे तिथे एंट्री एक्झिट भाजप सांगेल तेव्हा आहे. अजित पवार शिंदेना एंट्री मिळाली आहे पण एक्झिट भाजप सांगेल तेव्हा आहे. भाजपला तुम्ही सहजासहजी डिवचून निघू शकत नाही.